प्रजाहितदक्ष, पुरोगामी विचारसरणी असणारा आणि लोकसेवेसाठी ज्ञानाची कास धरणारा असा हा राजा आपल्या प्रजेला आर्थिक पाठिंबा, भरघोस पाठिंबा मिळावा आणि त्यासाठी इंग्रजांनी जो पक्षपात चालवला होता त्याला ठाम उत्तर म्हणून बँक ऑफ बडोदाची स्थापना करण्या इतकी दूरदृष्टी ज्याच्या ठाई होती, अशा राजाला आज आपण भेटणार आहोत. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. त्या राजाचं नाव आपण ओळखलंच असेल, श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज. आणि हेच आजच्या आपल्या पुस्तकाचं देखील नाव आहे, श्रीमंत सयाजीराव गायकवाड. लेखक आहेत दादू मिया. गंधर्व वेद प्रकाशन पुणे यांचं हे प्रकाशन आहे. आता हे दादू मिया कोण, तर दामोदर विष्णू नेने असं त्यांचं मूळ नाव आहे. मग त्यांनी दादू मिया हे टोपण नाव का घेतलं, यामागची जी कहाणी आहे ती रोचकही आहे आणि तितकीच अंतर्मुख करणारी आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला प्रस्तावनेमध्ये वाचायला मिळतं. त्यांनी बडोदा नरेशांचं हे जे चरित्र लेखन केले ते ऑथेंटिक आहे असं आपण जरूर म्हणू शकतो. का? कारण दादू मियांचे जे आजोबा होते ना, ते बडोदा नरेशांच्या दरबारी वैयक्तिक सचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी काही आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या आहेत, काही आजोबांच्या कागदपत्रांमध्ये त्यांना आढळल्या आहेत. शिवाय संदर्भ ग्रंथांचा आधार जो त्यांनी घेतलाय त्याची यादीही आपल्याला वाचायला मिळते. अत्यंत लोकप्रियता असलेले, प्रजावत्सल असलेले, 64 वर्षांची राजकीय कारकीर्द लाभलेले हे सयाजीराव गायकवाड इंग्रजांच्या कुटील राजनीतीला पुरून उरलेले होते. ते सत्तेवर कसे आले तर दैवयोगाने, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या स्पर्शाने गुजरातचं समाजकारण असू दे, अर्थकारण असू दे, राजकारण असू दे, धर्मकारण असू दे, शिक्षण असू दे, परराष्ट्र धोरण असू दे, विज्ञान, तंत्रज्ञान, समाज स्वास्थ्य म्हणजे आरोग्य रक्षण असू दे, हे सगळं कमालीचं दर्जेदार बनवलं. या अर्थाने सयाजीरावांचा एक राज्यकर्ता म्हणून आपल्याला जो परिचय या पुस्तकामध्ये होतो तेव्हा आपल्याला त्यांचे वेगवेगळे पैलू समजतात. हे सगळं त्यांनी कसं साध्य केलं, तेही विलक्षण धोरणीपणाने, याचीच ही गोष्ट आहे. सगळं त्यांनी कसं साध्य केलं तर उत्तम सल्लागार मिळाले होते, ही मोठी जमेची बाजू होती त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये. तरी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीचा जो आलेख आहे त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्राथमिक शिक्षण हे त्यांनी सक्तीचं केलं होतं, ते मोफत देऊ केलं होतं. इथपासून ते संस्कृत प्रचुर शब्द त्यांनी जनमानसामध्ये, व्यवहारामध्ये रुजवण्याचा आग्रह धरला होता. म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही दृष्टीने जी फळं असतात ना त्यांच्या राजनीतीची, ती प्रजेला उपभोगायला मिळाली. याही पुढे जाऊन आपण जेव्हा वाचतो की त्यांनी एकट्या बडोदा संस्थानामध्ये 39 बागांची निर्मिती केली होती, तेव्हा आपल्याला त्यांच्या या सौंदर्य दृष्टीचा, पर्यावरणपूरक वागण्याचा आपल्याला अचंबा वाटतो. जसजसं आपण वाचत जातो त्यांच्या या कामगिऱ्यांबद्दल, कारकिर्दीबद्दल, तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटत जातो, आपल्याला त्यांचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बडोदा नरेश म्हणून त्यांचं जे दत्तक विधान होतं ते झालं 1875 मध्ये. बडोदा नरेश बनण्यासाठी 1881 साल उजाडावं लागलं. मग या काळामध्ये त्यांच्या डोळ्यांसमोर कोणते आदर्श होते तर प्रत्यक्ष रियासतकार सरदेसाईंसारखे गुरु त्यांना लाभले होते, सहकारी लाभले होते. याचबरोबर स्वामी नित्यानंद असतील, स्वामी दयानंद असतील, योगी अरविंद असतील, अशा सगळ्या मंडळींचं मार्गदर्शन त्यांना सतत लाभत गेलं. या दरम्यान लोकमान्य टिळकांची त्यांची झालेली भेट, लोकमान्य हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत आदर्श असं व्यक्तिमत्व. त्या दोघांची तळमळ सारखीच होती, जनहिताची तळमळ होती, स्वदेश हिताची तळमळ होती. मग त्यासाठी लोकमान्यांनी त्यांना असं काही घडवलं की सयाजीरावांचं बडोदे संस्थान हे राष्ट्रहिताची कार्य करण्याची प्रयोगशाळा बनलं होतं. चांगल्या अर्थाने स्वातंत्र्य, राष्ट्रहित साधणं यासाठी पूरक कार्य कसं करायचं, टिळकांनी त्यांना या बाबतीमध्ये अत्यंत मार्मिक असं मार्गदर्शन केलेलं दिसतं. हे कसं शक्य आहे? एक संस्थानिक म्हटलं तर बडोदा नरेश या नात्याने इंग्रजांची त्यांच्यावरती सतत नजर होती. मग इंग्रजांना न खुपेल अशा पद्धतीने आपण राष्ट्रहित कसं साधलं पाहिजे, त्या दृष्टीने एक पाऊल म्हणजे टिळकांनी त्यांना डायरी लिहायला सांगितली होती, दैनंदिनी रोजनिशी लिहायला सांगितली होती. मग ती कशी लिहावी, त्यामागे कसे शब्दप्रयोग करावे, ते कसे जपून वापरावेत शब्द, इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून सयाजीरावांना टिळकांचं मार्गदर्शन लाभत होतं. त्यांनी जनहितासाठी कोणती पावलं उचलली हे सगळंच इथे सांगणं शक्य नसलं तरी काही नमुन्यादाखल उदाहरणं आपण बघणार आहोत. मग त्यामध्ये
मूकबधिरांसाठी 1909 साली त्यांनी स्थापन केलेली शाळा असू दे, स्त्रियांसाठी, खास स्त्रियांसाठी, म्हणजे त्यावेळच्या समाजाची जी मानसिकता होती त्याला अनुसरून, त्याला डायरेक्ट विरोध न करता स्त्रियांसाठी वेगळ्या शाळा त्यांनी स्थापन केल्या. एवढंच नाही तर 1917 मध्ये स्त्रियांना वाचनाची गोडी लागावी, वाचनातून जगातील ज्ञानाचं दालन स्त्रियांसमोर खुलं व्हावं, या तळमळींनी सयाजीरावांनी काय केलं तर घरपोच ग्रंथसेवा सुरू केली. फिरती लायब्ररी ज्याला आपण म्हणतो, फिरतं ग्रंथालय, ह्या काळाचा विचार केला तर हा किती क्रांतिकारी विचार होता. स्त्रियांना पुस्तकालयापर्यंत जाणं हे सामाजिक दृष्टीने कठीण झालं असतं, याचा विचार, इतका सूक्ष्म विचार करून त्यांनी ही सेवा स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिली होती. पुजारी लोक, म्हणजे त्याने जाणलं होतं की मंदिरं ही आपल्या धर्माचा आधार आहेत, अधिष्ठान आहेत, तर मंदिरांमध्ये जे पुजारी नेमले जात होते त्यांच्यासाठी त्यांनी खास एंट्रन्स एक्झामची पद्धत सुरू केली. त्यांचं ज्ञान त्यांनी सतत अद्ययावत ठेवावं या दृष्टीने. सयाजीरावांना अनेक दिग्गजांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलं होतं, हे आपण पाहिलं. यातूनच त्यांच्या दृष्टीने लक्षात आलं की जुन्या हस्तलिखितांचं महत्त्व काय आहे. मग त्यासाठी त्यांनी एका माणसाची नेमणूक केली. काय करायचं होतं या माणसाने? कोण होता हा माणूस? पंडित अनंत कृष्ण शास्त्री असं त्यांचं नाव होतं. काय करायचं होतं त्यांनी देशभर प्रवास करायचा होता आणि जिथे जिथे दुर्मिळ अशी हस्तलिखितं आढळतील त्या हस्तलिखितांचे नमुने किंवा आपण म्हणू कॉपीज करून आणायच्या होत्या बडोदे संस्थानामध्ये. आणि हे पंडितजी सुद्धा असे बहादर होते की त्यांनी देशभर प्रवास करून 20,000 अशी दुर्मिळ हस्तलिखितं जमा केली आणि बडोदे संस्थानाला एक मौलिक वारसा मिळाला. इतकं करून ते थांबले नाही, त्यात सतत भर पडत राहील अशी व्यवस्था सुद्धा सयाजीरावांनी केली. बरं, एवढा मोठा ग्रंथसंग्रह त्यांनी तयार तर केला, म्हणजे हस्तलिखितांच्या नकला करून घेतल्या, पण मग त्या ठेवण्यासाठी सुरक्षित जागा नको का? त्या काळामध्ये सयाजीरावांना यासाठी सुद्धा दूरदृष्टी होती. त्यांनी त्यासाठी ज्या इमारतीची योजना केली ना, ती फायर प्रूफ इमारत होती. म्हणजे आपण इतिहासात वाचलेलं असतं ना की आक्रमणांमध्ये आपल्या ज्या लायब्ररीज होत्या, आपली जी पुस्तकालय होती ती सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. म्हणजे मुद्दामून तशी व्यवस्था केली गेली. याचा सुद्धा विचार त्यांनी आधीच केलेला दिसतो. हे सगळं वाचल्यावरती माझ्या लक्षात आलं की त्यांना ज्ञानाबद्दल नुसती आस्था नव्हती, तर त्या आस्थेची जपणूक करण्यासाठी काय करायला लागतं हे सुद्धा त्यांना लक्षात आलं होतं. त्यांची चाफेकर बंधूंशी भेट झाली होती. ही भेट किती प्रेरणादायी ठरली, त्यांच्यासाठी किती स्फूर्तिदायक ठरली, आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. अत्यंत वाचनीय असा हा प्रसंग आहे. या सगळ्या गोष्टी संस्थानापुरत्याच ते करत होते का? तर असं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचा जो पडघम आहे, भारतीय संस्कृतीचा जो संदेश आहे, तो जगापर्यंत पोहोचवण्याचं काम जसं स्वामी विवेकानंदांनी केलं होतं, तशाच एका कार्यक्रमामध्ये म्हणजे सर्व धर्म परिषदेमध्ये सयाजीरावांनी सुद्धा केलं. झालं असं की 1933 साली सर्वधर्म परिषद भरली होती. या परिषदेचं अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान सयाजीरावांना देण्यात आला. खरोखर हा त्यांचा मोठा गौरव होता. त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं हे फलित होतं असं म्हणायला हरकत नाही. या परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी असं भाषण केलं. या पुस्तकात ते आपल्याला इत्थंभूत वाचायला मिळतं. त्यांनी सगळ्यांना ईश्वराची लेकरं असं संबोधलं सर्वप्रथम. आणि महत्वाचा संदेश ज्याला आपण टॅगलाईन म्हणतो तो काय होता? तर स्वार्थ आणि अज्ञान यांचा प्रतिकार करण्याचं आवाहन त्यांनी समाजाला, जगाला, तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हजना केलं. जनहिताची सतत तळमळ असणारा हा राजा होता, पण हे सगळं इंग्रजी सत्तेच्या प्रभावाखाली करणं ही एक मोठी तारेवरची कसरत होती. फार मोठं कौशल्याचं काम होतं ते. म्हणजे समाजहित साधायचंय, त्यातून हळूहळू राष्ट्रहिताची प्रेरणा लोकांच्या मनात निर्माण करायची. हे सगळं करण्यासाठी एक प्रकारचा निर्भीडपणा सुद्धा आवश्यक होता, विवेकबुद्धी आवश्यक होती. हे सगळं करताना त्यांना किती कठीण जायचं काय काय वेळेला, याचे काही प्रसंग, काही संवाद, संभाषण आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. विशेषतः जेव्हा आपण इतर संस्थानिकांबद्दल वाचलेलं असतं इतिहासामध्ये, की चैन विलास यासाठी आपल्या संस्थानाचा कसा त्यांनी उपभोग घेतला, या पार्श्वभूमीवरती सयाजीरावांची ही जी तळमळ आहे, समाजहिताची, राष्ट्रप्रेम जे त्यांचं आहे, ते आपल्याला अंतर्मुख करून जातं. असं वाटतं की सगळ्याच संस्थानिकांमध्ये किंवा काही पर्सेंटेजमध्ये तरी संस्थानिकांमध्ये अशी जर प्रजाहितबुद्धी असती तर किती बरं झालं असतं. म्हणजे बौद्धिक परिपक्वता ही त्यांच्यामध्ये इतकी होती आणि अशा थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन ते घेत होते. त्या दृष्टीने संस्थानिक असून सुद्धा त्यांना बाई बाटली वर्ज्य होती. म्हणजे याला आणखीन सन्माननीय अपवाद असूच शकतात,
असं आपण लेबलिंग नाही करू शकत, पण एकंदर आजच्या काळात सुद्धा आपण बघतो की जर सत्ता असेल, संपत्ती असेल, तर या गोष्टींपासून आपल्या स्वतःला परावृत्त करणं किंवा अलिप्त ठेवणं हे तितकं सोपं नसतं. हे असं असताना आणि त्या काळात तर ती मान्यताच होती ना, हे असं असणं म्हणजे समाजाला मान्य होतं. असं असून सुद्धा कटाक्षाने सयाजीरावांनी स्वतःला या सगळ्यापासून दूर ठेवलं होतं. किंबहुना त्यांना प्रजाहिताचं, राष्ट्रहिताचंच व्यसन होतं. त्यापुढे त्यांनी या इतर व्यसनांची तमा कदाचित बाळगली नसावी. तसं निर्मळ चारित्र्य त्यांनी स्वतःचं घडवलेलं होतं. जाता जाता महत्त्वाचं पुस्तक दर्पण सारख्या पुस्तकांसाठी असलेल्या चॅनलच्या दृष्टीने महत्त्वाचं काय, तर जगभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये जे शास्त्रीय ज्ञान आहे, त्या ज्ञानाची गंगा, त्या ज्ञानाचा ओघ त्यांनी मराठी आणि गुजराती भाषेमधून आपल्या देशातल्या लोकांपर्यंत पोहोचवला. कसा? अर्थात ग्रंथनिर्मिती करून, वेगवेगळ्या लेखकांना त्यासाठी प्रवृत्त करून, प्रोत्साहन देऊन. आणि ते प्रोत्साहन नुसतं शाब्दिक असून चालत नाही, नाही का? भरघोस असं अर्थसहाय्य त्यासाठी त्याने देऊ केलं. ते कोणते ग्रंथ आहेत? पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. तेव्हा समकालीन संस्थानिकांमध्ये शोभून दिसणाऱ्या, आपल्या वेगळेपणाने शोभून दिसणाऱ्या या देशभक्त, विचारशील अशा संस्थानिकाचं अर्थात सयाजीराव गायकवाडांचं चरित्र आपण जरूर वाचा आणि अभिप्रायाद्वारे आपल्याला ते कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.